पैशांसाठी देशाशी गद्दारी करणाऱ्या ठाण्याच्या रवी वर्माची मुंबई एटीएसकडून चौकशी करण्यात येते। ठाणे एटीएसनं त्याला मुंबई एटीएसच्या स्वाधीन केले। रवी वर्मा तपासाला सहकार्य करत नसून माहिती लपवत असल्याचा दावा एटीएसनं केलेला आहे। डोंबिवलीमधील पलावा पुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे। यावरून मनसे आणि ठाकरे गट आक्रमक झालेले आहे। मनसेकडून बॅनरबाजी करत सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली, तर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शी रोड परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं। पलावा पुलासाठी ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्याचं दिसतंय। भिवंडीमध्ये भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला। जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। सध्या नंदकुमार पाटील यांच्यावर लोकसभा संघटक म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे। नेरूळच्या विश्वशांती सोसायटीमध्ये एका घरामध्ये स्लॅब कोसळलाय। सुदैवानं 2 वृद्धांचा जीव वाचलाय, मात्र 70 वर्षीय वृद्ध महिला जखमी झाली आहे। पालिकेने अतिधोकादायक इमारतींमध्ये या सोसायटींचा समावेश करूनही अद्यापही लोक राहत आहेत। त्यामुळे सोसायटी कमिटीमध्ये असलेला वाद आणि पालिकेच्या बोटचेपी धोरणामुळे 210 कुटुंबियांचा जीव टांगणीला लागलेला आहे। प्रवाशाच्या हातावर फटका मारून मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। ही घटना डोंबिवलीमधून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन स्लो लोकलमध्ये घडली। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी आरोपीचा पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। अंबरनाथमधील मोगरा उत्पादकांना पावसामुळे मोठा फटका बसलेला आहे। मोगऱ्याच्या कळ्या गळू लागल्या असून त्यांच्या उत्पादनाने निम्म्यापेक्षा जास्त घट झाली। शेतकऱ्यांच्या रोजगारावरही दगा आलेला आहे। त्यामुळे कृषी विभागानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होती आहे।